फ्रीडम टेक्निक आहे, ही समजून घ्या आणि घरी करायची आहे. आता मी तुम्हाला स्लीपसाठी सुद्धा काही ट्रिक्स आणि डेली करण्यासाठी काही मेडिटेशन दिलं होतं. तर ते तुम्ही करत असाल, नसाल करत तर मी लिंक परत पाठवतोय ग्रुपवर. ती लिंक बघा आणि झोप तुमची नक्कीच इम्प्रूव्ह झालेली असेल. थँक्यू. किती जण डाएट करतायत मला बघू द्या. ओके. हां, ठीक आहे. तर आता डाएटमध्ये येणाऱ्या अडचणी कोणाला आहेत का? डायरेक्ट ओपन करा माईक आणि तुम्ही बोलू शकता. तुम्ही माईक ओपन करा, तुमचा कॅमेरा ओपन करा, काही प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ओके. सुनीलजी, नो प्रॉब्लेम. हा, विनाया मॅडम, मला वाटतं फ्रॅक्चर कोणाचं झालं होतं, झालेलं आहे? म्हणजे इंजुरी झाली होती कोणाची तरी, कोणाला झाली होती? मला इथे दिसत नाहीये बरोबर. यस. कसे आहेत तुम्ही आता? विनायकजी, तुम्ही मी ऍक्टिव्ह आहात छान आहे का? सर. हा. मी व्यवस्थित आहे. ओके. कारण तुम्ही छान करता. लिव्हिंग रिस्ट्रिक्शन्स खूप आले आता मुवमेंटला. हा, मुवमेंटला रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. तुम्ही 3-4 दिवस तुमचं जे काही इंजुरी आहे तर ती इंजुरी ही हील होऊ द्या. म्हणजे अप साईडला असेल ती, कारण इंटरनल काय 28 डेज लागतात. बोन जर क्रॅक गेलेला असेल, हेअरलाईन फ्रॅक्चर असेल तरीही. पण आपण आता सध्या काय करू शकता तुम्ही? गुड इव्हनिंग. एक काम करू शकता, झोपल्यानंतर, म्हणजे बेडवर आहेत आपण आणि पाण्याच्या 2 बॉटल घ्यायच्या. म्हणजे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुमचा आता हा माझा पाय आहे, समजा फ्रॅक्चर्ड पाय आहे, हे दिसतोय. तर मी आता हे बेडवर आहे आणि झोपलेलो आहे. तर ह्या एक्सरसाइजेस करू शकता. ह्याला म्हणतात म्हणजे मी झोपलेलं असेल त्या पोझिशनमध्ये तुमच्या पायाला कुठेही म्हणजे तुमच्या हालचाल नाहीये. हालचाल नाही होणार, कारण तुम्हाला प्लास्टर बर. असेल. परंतु तुम्ही चेस्ट मसल ऍक्टिव्हेट करतोय आपण, याला चेस्ट प्रेस म्हणतो. ह्या कमीत कमी 20 वेळेस असे 3 टाइम करा, म्हणजे 3 सेट्स. त्यानंतर चेस्ट फ्लाय करा. हे वन. ओके. ह्या 2 पाण्याच्या बॉटल घेऊन करू शकता, जर डंबेल असतील तर बेटर. हे झाले 2 एक्सरसाइजेस. त्यानंतर तुम्ही जर चेअरवर किंवा सोफ्यावर बसत असाल, सध्या बसलं तरी पाय असा ठेवायला सांगितलेला असेल. हो, बसल्या बसल्या, वरती ठेवायला सांगितलंय. राईट, बसल्या बसल्या तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. ही 3 दिवसानंतर करायच्या. आता तुम्ही रेस्ट घ्या, डाएटवर फोकस करा, हॅपी राहा, तुमचे हार्मोन्स व्यवस्थित ठेवा. तर याला म्हणतात डंबेल प्रेस किंवा आपण शोल्डर प्रेस म्हणू. तर ह्या शोल्डरच्या मसल ऍक्टिव्हेट होतात. आता थर्ड एक्सरसाइज काय करू शकतो? असा बँड असतो, तर त्या बँड तुम्ही घ्या आणि बँड कशातही असा अडकवा, समोर डोअरला किंवा एखाद्या पाईपला, आणि तो बँड फक्त ओढायचा. मग बॅक मसल्स वापरले जातील. पुन्हा फक्त व्हॅक्यूम एक्सरसाइजेस करू शकतो. मी त्याच्यावर एक क्लास घेऊ शकतो तुमचा. व्हॅक्यूम म्हणजे विदाऊट एनी, म्हणजे विदाऊट एनी इक्विपमेंट, परंतु व्हॅक्यूम एक्सरसाइज. आता मी हा जो हात आहे, याला असं फील करायचंय ओढताना की कोणीतरी खाली ओढतोय, आणि पुन्हा ह्याला स्क्वीज करा. आता हे तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. तुम्ही जर आहे, तुम्ही हात स्क्वीज करा. तुमची मोमेंट आता इतका स्क्वीज करा, इतका स्क्वीज करा की कोणीतरी खाली ओढतोय आणि आपण वर घेतोय. तर तुमच्या कॅलरी ह्या व्हॅक्यूम, ह्याला म्हणतात व्हॅक्यूम एक्सरसाइजेस. याच्यामध्ये कुठलंही इक्विपमेंट नाही, तुमची इंजुरीची भीती नाही, कारण तुम्ही वेटच घेत नाहीयेत, परंतु बॉडीला वेट आहे असं फील करताय. म्हणजे स्लोली फील. हा. घेताय, स्लोली घेताय, स्लोली घेताय वर. पुन्हा हात सुद्धा वर. प्रिटेंड करायचंय की कोणीतरी आपल्याला वरून पुश करते आणि मी वर, वरून कुणीतरी वरून पुश करते, मी खालून पुश करते. तर ह्या एक्सरसाइजेसमुळे, कोरच्या एक्सरसाइजेसमुळे तुमची स्ट्रेंथनिंग होईल.
तुमचं कॅलरी बर्न होईल. विदाउट इंजुरी तुम्ही फिट राहू शकता. विदाउट इंजुरी ओके फिट सर. राहू. काय? म्हणजे ओके. तुम्हाला दिवसभर टाइम आहे. हा टाइम तुम्ही कदाचित आता दिवसभर तुम्हाला काम करावं लागत होते, तुम्हाला रेस्ट मिळण्यासाठी ती इंजुरी झालेली आहे. घरच्या सगळ्यांना कामाला लावा, कळू द्या की तुम्ही किती महत्वाच्या व्यक्ती आहेत घरामधल्या. आणि तुम्ही फील घ्या की म्हणजे तुम्ही रेस्ट घ्या. तुम्हाला बुक्स, चांगले मोटिवेशनल असणारे बुक्स वाचा. त्यासोबत मेडिटेशन करा. आणि राईट. लवकर हील तर होणारच आहात, परंतु हा टाइम जो आहे पॉझिटिव्ह घ्या. कारण कदाचित तुम्हाला आतापर्यंत रेस्ट कधी मिळाली नाही, तर ही रेस्ट मिळते, त्याला क्रिएटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करा. ओके सर. थँक्यू. थँक्यू. हा, आणखीन सुप्रिया, गुड इव्हनिंग. सगळ्यांचं डाएट चालू आहे. आता आपण डायरेक्ट येऊयात EFT. मी छोटस एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते तुम्हाला शेअर करतो. आणि प्लीज तुमचे म्यूट करा, तुमचे माईक तुमचे म्यूट करा. हा, तिथं करा. मला पण म्यूट केलं. चलो. तर आज मी डाएट पण देणार आहे. आता आपण डाएट काय करणार आहेत? 7 डेज थोडासा क्रॅश डाएट करूया. 7 डेज याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही जर 7 डेज केला तर. खूप जास्त दिवस जर क्रॅश डाएट, आता हा क्रॅश डाएट म्हणता येत नाही, हा बॅलन्स डाएट आहे. याच्यामध्ये जवळजवळ 70 to 80 कॅलरी 80 ग्राम प्रोटीन मॅनेज केलेलं आहे. तुमची स्किन चांगली होईल, तुमचं गट रिसेट होतील, म्हणजे पोटाचं सुद्धा जो सतत खाऊन खाऊन जे पोट ब्लोटिंग असेल किंवा इनडायजेशन आहे, तर ते सुद्धा कमी होईल. आता कोण डाएट केल्यानंतर कोणाकोणाचे वजन वेट कमी झालेले आहेत का या डाएटमध्ये किंवा या 12-13 दिवसामध्ये? असे कोणी आहेत ज्यांचे वेट कमी झालेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम होता, त्यांचा प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह झालाय, असे काही आहे? आता या 10 दिवसामध्ये, या एक 13 दिवसामध्ये कोणाचं वेट कमी झालेलं आहे किंवा कोणाचा आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम ऍसिडिटीचा असेल, ब्लोटिंग इश्यू असेल किंवा एनी इश्यू, म्हणजे कोणाचा हेडाक असेल, डोकंदुखी असेल, तर तुम्हाला किंवा स्ट्रेस आहे, तर तो कमी झाला असं कोणाचा एक्सपिरियन्स आहे? हा, 1 kg. व्हेरी गुड सुप्रिया, 1 kg कमी झाले, छान. हा, तुम्हाला बोलायचंय, अनम्यूट होत नाहीये का? 1 मिनिट, हा, मी अनम्यूट करतो तुमचं. ज्यांना बोलायचं ना, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, बाकीच्यांसाठी तो हा राहील, म्हणजे मोटिवेटिंग राहील. आस्क टू अनम्यूट. ओके. येस. हा, झाले मी अनम्यूट. गुड इव्हनिंग सर. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग. एव्हरीवन. गुड. मी या 21 डेजच्या चॅलेंजमुळे वॉकला जायला लागले रोज, जे मी जाऊ शकत नव्हते, म्हणजे लांब आहे असं वगैरे ना कारण हा, होती बरीचशीच, पण आपल्या 21 डेजच्या चॅलेंजमुळे मी जायला लागले. आणि घरामध्ये तसं माझ्याकडे सायकल आहे, वॉकर आहे, आणि मी रेग्युलर एक्सरसाइज पण करत होते, पण काही कारणामुळे मध्ये थोडं माझं राहिलं. 4 वर्ष पण 2-3 वर्ष खूप ओके. रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. हा, हा, आणि आता मला म्हणजे जी माझी एनर्जी खराब झाली होती ती आता मूव्ह व्हायला लागली आहे आणि मला पुष्कळ बेटर वाटायला लागले. व्हेरी गुड. ते मला खूप इम्पॉर्टंट आहे सांगणं.
हा. कारण नाहीतर एकदमच असं डिप्रेसिंग झालं होतं. पण ओके. एक्सरसाइज आणि जर कमी झाले तर मग मी घरात पण चालत राहते की आपल्याला 7000 कम्प्लीट करायचे आहेत म्हणून. ओके. आणि तो एम असल्यामुळे जरा छान वाटते. असे व्हेरी एम्स असले दिलेत आपण तर छान होईल. आणि वजन पण माझं 1 किलो कमी झालंय, पण 1 किलो काय आज लगेच उद्या वाढलेलं पण असतं माझं. नक्कीच. थायरॉइड, हायपोथायरॉइड असल्यामुळे तो एक फार मोठा इश्यू होतो. इश्यू आहे. हा, म्हणजे किती डाएट केलं तरी फार आणि किती व्यायाम केला तरी फार परिणाम होत नाही. आणि माझ्या बॉडीला पण खूप व्यायामाची सवय आहे लहानपणापासून. बरोबर. स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे करेक्ट. खूपच व्यायामाची सवय आहे. पण मला एकंदरीत छान वाटतंय. हे मला सांगायचं होतं. गुड. थँक्यू. नक्कीच. थँक्यू. हा, बाकी दुसरा सेकंड टाईप केलेला आहे. सर, मी आजच नवीन जॉईन झालो आहे. मी सुनील, कोल्हापुरात. ओके, ठीक आहे. तुम्ही ऐका फक्त, नंतर आपण भेटू. बाकी कोणाचे डायरेक्ट कोणाला काही बोलायचं आहे जे की तुम्हाला ह्या 7-8 म्हणजे स्ट्रेस मॅनेज झालेला आहे, डे टू डे आपण ज्या ऍक्टिव्हिटी सांगतोय त्याच्यातली एक तरी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला काही फील होत आहे का? जसं की बेअर फूट आहे, म्हणजे तुम्हाला वॉकिंग आहे, किंवा डिजिटल डिटॉक्स आहे, एखाद्या दिवशी आपण मोबाईल 1 तास मी बघितला नाही, किंवा इमोशनल क्रेविंग आहे, जे की मी खात होते आणि मला अंडरस्टँड झालं मी चॅलेंजमध्ये आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं मला वॉच त्या खाण्यावर आला. तर अशी एखादी कुठली तुमची हॅबिट आहे जी की तुम्ही स्ट्रगल करताय, ट्राय करताय, काही जणांनी अचीव केलं असेल, सक्सेस मिळाला असेल, काही तुम्ही स्टार्ट केलं परंतु काही वेळेस प्रॉब्लेम आले असतील, असं प्रॉब्लेम शेअर करा. किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये जर सक्सेस मिळालंय, मला एखादी हॅबिट होती ती मी कमी केली, असं कोणी आहे? नेक्स्ट. ओके, कोण हात वर करताय पहिलं? बघा, इथं तुम्हाला काहीही कोणीही म्हणणार नाही. वी ऑल आर इन द सेम बोट. आपण एकाच जहाजात आहोत सगळे. त्याच्यामुळे बी फ्रँक ही एक फॅमिली आहे असं समजून तुम्ही गप्पा मारा, जसं आता मॅडमनी सांगितलं. तुमचे प्रॉब्लेम शेअर करा, किंवा तुम्हाला जो काही अनुभव आलेला आहे ह्या 10-15 दिवसामध्ये, तर तो शेअर करा. किंवा मी एकही नाही केलं तुमचं, जरी एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर कुठलीच माझ्याकडून झाली नाही, असंही तुम्ही बोलू शकता. का नुसतं बघायचंय तुम्हाला आता हे काय म्हणतात हे? का तुम्ही वाट बघताय कोण बोलेल आणि मी कोणाचं ऐकणार? एखादा एक्सपिरियन्स आहे असेल परंतु बोलण्याची तुम्हाला डेअरिंग येत नाहीये का? जर बोलण्याचे म्हणजे बोलायचंय परंतु बोलू शकत नाही असं वाटत असेल तर हा, तोळे टे मला लक्षात आलं नाही. TOATE, प्रॉब्लेम सॉल्ड, टोटल प्रॉब्लेम. ओके ओके, सॉरी. टोटल प्रॉब्लेम सॉल्व, एवढ्या लवकर टोटल प्रॉब्लेम सॉल्व. ओके. 2 kg लॉस. व्हेरी गुड. 1 kg लॉस. हा, ठीक आहे. तर तुम्ही नेक्स्ट याला मला बोललेले पाहिजेत, कारण तुमचा कॉन्फिडन्स हा फक्त मी वेट लॉस होण्या इतपत नाही, तर तुम्ही बोला. म्हणजे अगदी तुम्ही नाव सांगा, कुठून बोलताय, आणि मी हे डाएट करतेय, याचा मला फायदा होतोय किंवा मला वाटत नाही की मला काही फायदा झालेला आहे. तुम्ही, हा, हात वर केलेला आहे. हा, एक थंब दिसत असेल, मला वाटते की इथून म्यूट मी केल्यामुळे अनम्यूट होत नसेल. हा, स्नेहा, मी अनम्यूट करतो त्यांना. ओके, बोलू शकता तुम्ही. हॅलो, हा आवाज येतो? हॅलो. हा हा, थोडा आवाज वाढवा, म्हणजे असं खनखन बोला. बी कॉन्फिडंट. हा, मी स्नेहा चौधरी बोलतेय परळीहून. हा हा. हा, मी काही वर्षांपूर्वी तुमच्याकडनं डाएट प्लॅन घेतला होता, करेक्ट करेक्ट. पण तो मी अप्लाय करू शकले नाही. म्हणजे फक्त एकदा भेट झाली, आपली बोलणं बरोबर. झालं, छान हम्म, वाटलं बोलून खूप वेळ. आणि हम्म. तुम्ही छान पद्धतीनं मला गाईड केलं.
पण ते म्हणजे स्ट्रेस हे म्हणजे माझ्यात काही बदल काही झालेच नाही. मी ते काहीच अप्लाय करू शकले नाही गोष्टी. ओके, नो आणि ते प्रॉब्लेम. आजही तेच प्रॉब्लेम चालू आहे अजूनही. तुम्ही चॅलेंजमध्ये आहेत का अं, आता? नाही. नाही. आता मी ओके, सहज जॉईन झाले. आताही मी बाळाला ठीक. कडेवर घेऊन बोलतीये. ओके, म्हणजे ओके, वेळच नो भेटत प्रॉब्लेम. नाही कुठल्या नो गोष्टीला. प्रॉब्लेम. तुम्ही आता हे स्ट्रेससाठीच आहे आणि इमोशनल इटिंगसाठी मी घेतोय. मला हं, टाइम लावून ना आपण, हां, अर्ध्या तासामध्ये आपण संपवू. तर तुमचा लक्षात आला मला प्रॉब्लेम. आपण परत तुम्ही हे पूर्ण सेशन अटेंड करा. आपण त्यामध्ये हं. नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल. ओके. आपण डायरेक्ट परत आपला जो काही मेन विषय आहे, इमोशनल टॅपिंग थेरपी, तर तो मी डायरेक्ट घेतोय. मला एक असं वाटतं की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या भावनिक किंवा जे डिप्रेशन वगैरे असतं ह्या सगळ्या गोष्टींशी संबंध आहे का? म्हणजे गरज त्याचाच संबंध आहे. कशाची आहे? एक तुम सायकोलॉजिस्टची की का डायटिशियनची म्हणजे? ह्याच्यामध्ये कंबाईंड आहे, हं, डायटिशियन आणि सायकोलॉजिस्ट. आता ही बॉडी कसं आहे, ही एक मशीन नाही आहे. म्हणजे बॉडी ही होलिस्टिक असते. तुमचं माइंड असतं बॉडीमध्ये, तुमचं माइंड असतो, सोल असतो. ही फिजिकल बॉडी आहे. ही सूक्ष्म शरीर आहे, ज्याच्यामध्ये की आपण पंचमहाभूत आहेत, त्यानंतर सप्तधातू आहेत आणि 12 अग्नी आहेत. तर ह्या सगळ्यांचं मिळून आत्मा आहे. ही सगळी मिळून बॉडी असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट, अगदी तुम्ही आत्ता जसे बसलेले आहात या ठिकाणी जर फक्त छोटासा खालून जर भूकंपाचा धक्का आला, तर तुम्ही जेवत असताना जी कडकडून भूक लागलेली आहे, ती फक्त एका धक्क्याने, जर नुसतं भूकंप आलाय, कोणी तुम्हाला पाठीमागून प्रँक जरी केलं, तरी भूक पळून जाते. सिच्युएशन हं, भुकेची होती, परंतु तुमचा माइंडसेट शिफ्ट केला की तुमची भूक गेली. तशीच इमोशनल भूक सुद्धा येऊ शकते तुम्हाला बोर झाल्यानंतर, लोनलीनेस असल्यानंतर. ते मी घेणार आहे आता. फक्त मी आता एक थोडक्यात डाएट जे आहे, 7 दिवसाचं डाएट आहे तुमचं. मिनिमम 1 kg मला वेट कमी करायचं आहे. याच्यामध्ये ज्यांना डायबिटीज आहे किंवा अ, खूप मोठा प्रॉब्लेम इश्यू आहे, तर त्यांनी मला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे. बाकीच्यांनी हे डाएट करू शकता. फक्त 7 days आहे. मी त्याच्यात अल्टरनेटिव्ह पण दिलेत. बघा, सकाळी वॉर्म वॉटर आहे किंवा ग्रीन टी, जीरा वॉटर आहे, ॲपल सायडर. त्यानंतर वर्कआउट आहे. वर्कआउट जर नाही केलं तर दिवसभर संध्याकाळी एकदाच जेवायचं. भरपूर चरबी आहे आपल्यामध्ये, काही प्रॉब्लेम येत नाही, पण पाणी भरपूर प्यायचं, मीठ, साखर, पाणी. परंतु वर्कआउट त्याच्यासाठी करावंच लागेल. म्हणजे वर्कआउट म्हणजे तुम्ही वॉकिंग करा, थोडंसं फास्ट स्लो वॉक करा, काही ना काहीतरी करा, जे आपण नेहमी घेतोय ते. आणि खालीलपैकी एक लंच किंवा आपण डिनर, 2 मील ठेवलेले आहेत मी. फक्त 2च वेळेस जेवायचे. त्यानंतर आपल्याला 2 वेळेस जेवायचे, परंतु तुमचं 1200 कॅलरी पूर्ण होत आहेत. म्हणजे चक्कर येणार नाही किंवा विकनेस येणार नाही, मसल लॉस होणार नाही, काहीच नाही. तर पाणी सकाळी एकदा प्यायचंय. आता मूग डाळ चिल्ला आहे, 80 ग्राम भिजवलेले मूग घ्यायचे. पुन्हा लो फॅट पनीर आहे, 100 ग्राम. ह्याचं काहीही बनवा, ग्रिल पनीर बनवा किंवा पनीर भुर्जी बनवा. त्यानंतर ग्रीक योगर्ट किंवा दही आहे, 200 ml दही आहे. काकडी, टोमॅटो, गाजर, लिंबू हे सॅलड वापरायचं. आणि 1 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, जवस पावडर किंवा जवस घ्या, त्याच्यावर स्प्रिंकल करा. आणि ह्या अशा पद्धतीने तुम्ही सकाळचं 1 मील घेऊ शकता. ज्यांना हे रोज रोज बोर होतं, त्यांनी काय करायचे, मल्टीग्रेन रोटी एक, इथं 2 लिहिल्यात कारण हे 30 ग्राम पिठाचे आहेत, परंतु एक रोटी घ्यायची. दही आहे, ज्यांना सर्दी होती त्यांनी दही नाही वापरायचं, परंतु मल्टीग्रेन रोटी, पनीर 150 ग्रामची भुर्जी आणि सलाड हे खाऊ शकता. दही ज्यांना जमत नसेल त्यांनी दही खायचं नाही, ताक घ्या. परंतु दही घेतलं तर प्रोटीन आणखीन तुमची रिक्वायरमेंट होईल. तिसरा ऑप्शन काय आहे इथं, स्प्राउटेड मूग्स किंवा मटकीची उसळ, त्याच्यामध्ये 80 ग्राम पनीर आणि ताक. ह्या तिन्हीपैकी कुठलाही उचला. आणि म्हणजे एक, तुम्ही असं जर केलं ना, हे 2 दिवस, हे 2 दिवस, हे 2 दिवस, तर 6 दिवस तुम्हाला सकाळचा जेवणाचा पर्याय होऊन जातो. एक दिवस त्याच्यापैकी रिपीट होईल. करेक्ट.
त्यानंतर आता इव्हनिंग स्नॅक्समध्ये ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी, लेमन वॉटर किंवा तुळशी जिंजर हर्बल टी कुठलेही घ्या. हे आहे इव्हनिंग स्नॅक्स. हे ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, इथं मी कुठलंही हे दिलं नाही, म्हणजे मी फूड दिलं नाही. तुम्हाला जिथं शुगर स्पाइक होईल ते काहीही खायचं नाही. तुम्ही फक्त 7 दिवस द्या मला. तुमचं 1 kg वेट फ्रेश राहून कमी होणार आहे. आणि तुमच्या फक्त वॉकिंग किंवा जे एक्झिस्टिंग तुम्ही वर्कआउट करताय, फक्त इथं क्रेविंग होईल. त्या क्रेविंगसाठी काय करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे आता. आणि संध्याकाळी काय करायचंय, सोया चंक. तुमची स्किन वगैरे सगळी 7 दिवसामध्ये ना चेंज व्हायला चालू होईल. पुन्हा इथं सोया चंक आहे, मिक्स डाळ बाउल आहे, 2 ज्वार रोटी. दोन म्हणजेच ही आपल्या महाराष्ट्रीयन एक घेतली तरी चालते. ज्यांच्या रोटी मला तुम्ही जर टाकलात तर लक्षात येईल की 45 ग्राम पीठ गेलं पाहिजे त्याच्यात. कोणी 2 बनवतं, कोणी 3 बनवतं, कोणी 1 बनवतं. म्हणून मी इथं ॲव्हरेज लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर सॅलड आहे, हे मी तुम्हाला पाठवणार आहे. किंवा पनीर टिक्का आहे 250 ग्राम, स्प्राऊट 1 बाउल. आता हे राजमा, छोले आणि सोया ग्रॅन्युल्स या तिन्हीपैकी कुठलाही एक सेट घ्या आणि वरचा कुठलाही एक सेट घ्या, म्हणजे 2 मील होतील. मध्ये सकाळी एक वेळेस ॲपल सायडर असेल, जिरा वॉटर असेल, आणि 4-5 वाजता एक वेळेस ब्लॅक कॉफी, लेमन टी किंवा ग्रीन टी घ्या. इन बिटवीन जे आहे सतत सिप सिप वॉटर घ्यायचं. अगदी खूप क्रेविंग होत असेल तर त्याच्यामध्ये जवसची एक स्पून जवस खायचं, फक्त 1 स्पून जर क्रेविंग होत असेल. बाकी काहीही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. आणि हे तुम्ही कॉफी घ्या, 1-2 वेळेस ब्लॅक टी वगैरे घेऊ शकता क्रेविंग आली तर. हे आहे व्हेज. आणि तसंच नॉनव्हेज, ज्यांना नॉनव्हेज पण पर्याय ज्यांच्यासाठी आहे त्यांनी एग ऑमलेट खायचंय, पनीर घ्यायचं आणि मल्टीग्रेन रोटी. पनीर घेत असताना तुम्ही फक्त घरचं पनीर बनवा किंवा अमूलचं पनीर, हे एक आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, एग भुर्जी आहे, स्प्राउटेड मूग्स म्हणजेच मटकी आहे ना, स्प्राउट्स आणि सलाड. तिसरा ऑप्शन सकाळी एग्ज आहेत, 3 एग्ज कंपल्सरी आहेत जर नॉन व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला मसल लॉस होऊ द्यायचा. त्यानंतर पनीर 50 ग्राम आणि 200 ग्राम दही असं घ्यायचंय. इव्हनिंग स्नॅक्समध्ये सेम राहील. संध्याकाळी जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते ग्रिल चिकन 150 ग्राम आणि मूग डाळ, मल्टीग्रेन रोटी 1 किंवा फक्त 1 रोटी आणि 150 ग्राम चिकन बॉईल किंवा थोडासा मसाला असलेलं. पुन्हा 2 दिवस फिश करी, स्प्राउट सलाड आणि 1 ज्वारीची रोटी. 2 दिवस चिकन, पनीर घेऊ नका ज्या दिवशी चिकन आहे. मी लिहिलेलं आहे ते कॅलरी मॅनेज करण्यासाठी. परंतु आपण चिकन हे 200 ग्राम इथं पीसेस आहेत, त्या ठिकाणी पनीर आपण हे करून मल्टीग्रेन रोटी करूयात. तर हे अपडेटेड जे आहे मी तुम्हाला पाठवतो. हे सिंपल डाएट आहे, 2 मील ठेवलेले आहेत. आता तुम्ही कधी करायचे तुम्हाला ठरवायचे. मध्ये कुठेही शुगर किंवा एक चॉकलेट, एक आपण चहा चहा जर घेतला तर ब्लॅक घ्या, परंतु विदाऊट शुगर, विदाऊट गुळ. आता तुम्ही 10-15 दिवस झालं डाएट करताय, तुम्हाला सवय लागलेली आहे आणि चहा कमी करायचा आहे. फक्त 7 दिवस तुम्ही नंतर घ्या, पण 7 दिवसांमध्ये आपल्याला हे डिटॉक्स करायचंय. 7 दिवसामध्ये आपले गट रिसेट करायचे, म्हणजे आपल्या पोटाला रिसेटिंग करायचंय. तुमच्या इमोशनल विल बिईंग येणार आहे, विलिंग पॉवर चांगली वाढणार आहे आणि स्वतःची बुद्धी काम करायला चालू करेल, फ्रेश वाटेल. तर हे आहे डाएट. याच्यामध्ये मी तुम्हाला हे टाकणार आहे. आता इमोशनल मेन प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा आहे, जो आहे तो इमोशनल इटिंग. इटिंग होते आमची, काय होतं, मला कधी 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 इटिंग होते. ताण आला की मला काहीतरी खाऊ वाटतं, ह्याला स्ट्रेस म्हणतो. बोर झाल्यानंतर एकटं आहे, मुलं शाळेला गेली, पुन्हा मिस्टर पण जॉबला किंवा बाहेर गेले किंवा मलाही काम नाहीये, तर त्यावेळेस बोर होतं. काय करायचं हे लक्षात येत नाही. तर त्यावेळेस मग काहीतरी खाऊ हा होता. किती जणांना वाटतं किंवा कधी कधी एकटेपणा वाटतो, घरी कुणीच नाहीये किंवा तणाव, कंटाळा, एकटेपणा. हे इमोशनल ट्रिगर्स म्हणतात ह्याला, इटिंगसाठीचे. आणि हंगर नसते, भावनांमुळे भूक नसताना खाणे. म्हणजे 2 टाईपच्या हंगर आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
हंगर किंवा भूक. आता बघा, मला सांगायचंय, हे इमोशनल हंगरला आपण काय करू, जरा डेंजर नाव देऊ. हम्म. आणि ही आहे शरीराला लागणारी भूक, जी की चांगली असते. भूक लागली पाहिजे. दिसतंय का माझी ड्रॉइंग नाही चांगली? हसू नका, म्हणजे मी हसण्यासाठीच काढलेली आहे. तर ही जी इमोशनल हंगर आहे ना, ही पर्टिक्युलर फूड, कुठलं तरी चॉकलेट, टी, समोसा, म्हणजेच तत्सम पदार्थ, समोसा सारखे, किंवा काही जणांना पर्टिक्युलर वेळेला म्हणजे आता जेवण केलं तरी लगेच फ्रिक्वेंट भूक, फ्रिक्वेंट खाण्याची इच्छा होते. तर ही असते इमोशनल. ही आहे ई म्हणून. आणि ही आहे फिजिकल म्हणजे पी. ही कधी जेवण केल्यानंतर 3 ते 4 तासानंतर ते 6 तासानंतर लागते भूक. त्यानंतर काहीही खाल्लं तरी सटायटी म्हणजे भूक लागलेली जी आहे ती शांती वाटते, काही खाऊ वाटतं, म्हणजे जे असेल ते समोर चांगलं लागतं. त्यानंतर आपल्याला जे फिजिकल हंगर आहे ते पोटात कावळे ओरडल्यासारखे होतात, म्हणजे एवढी भूक लागते, म्हणजे त्याला रिअल क्रेविंग म्हणतो. तर अशा पद्धती, आता तुम्हाला किती जणांना ई आणि किती जणांना पी आहे, तर ई होतं का कोणाला? टाईप करा ई. ज्यांना ज्यांना इमोशनल क्रेविंग होते त्यांनी ई टाईप करा. किंवा आपण म्हणलं आता इमोशनल काय काय, स्ट्रेस आला, बोर झालो, लोनलीनेस आहे, एकटेपणा आहे, तर इमोशनल ट्रिगर होतं. आणि हंगर नसताना सुद्धा खाण्याची इच्छा होते, हे रूट कॉज आहे. किती जणांचं आहे ई? बघा, सगळ्यांचं ई आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, तर ह्या ई ला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. टिपिकल ट्रिगर्स काय काय असतात? आता रूट कॉज तर हे आहेत, वर्क स्ट्रेस, ह्याच्यामुळे एक ट्रिगर येतो. बॉस काहीतरी म्हणालेला असतो, खालचे लोक काम करत नाहीत, किंवा आपण पण वर्कचा खूप लोड येतो, त्यावेळेस पण आपल्याला खाण्याची इच्छा होते. ते दे आर द टिपिकल ट्रिगर्स. लेट नाईट वर्क, बऱ्याच जणांची नाईट शिफ्ट असते, किंवा आपल्याला दिवसा काही काम करायचं नाही, आपण संध्याकाळी करू. काही मुलं स्टडी करतात. लेट नाईट वर्कच्या वेळेस सुद्धा इमोशनल हंगर होते. हम्म. पुन्हा फाईट्स, आर्ग्युमेंट्स. बघा, आपण विनाकारण काही वेळेस एखादा, आता इंडिया जिंकणार का दुसरा कोणता, ऑस्ट्रेलिया असेल किंवा न्यूझीलंड जिंकणार, याच्यावर नाही नाही हा प्लेअर करतो, फालतूची फाईट. तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की माझं खरं, किंवा मीच कसा खरा आहे, मग मी खरा नाही झालो की मला स्ट्रेस येतो. मग त्यावेळेस तुम्ही ते आर्ग्युमेंट संपली की नाही माझं हे असं म्हणणं होतं, याला पटलंच नाही, की लगेच आपल्याला खाण्याची इच्छा, मग किचनमध्ये गेले लगेच चॉकलेट, बिस्किट्स, किंवा जे काही एखादा पेढा असेल ते खावं असं वाटतं, म्हणजे थोडंसं बरं वाटतं, शांत वाटतं. आणि सोशल मीडिया स्क्रोलिंग, माइंडलेस सोशल मीडिया, हे खूप महत्वाचं कॉज आहे. बघा, हे पीपीटी मी खूप कष्ट करून बनवलेली आहे, खूप स्टडी करून बनवलेली आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी, म्हणजे 18 ते 20 लोक फक्त ऍक्टिव्ह आहेत, 50-60 काहीतरी आहेत. तर तुम्हाला खरंच ह्या 300 रुपयामध्ये एवढ्या गोष्टी मी देतोय, तर त्या तुम्ही युटिलाइज करा. नाहीतर मी फ्री घेत होतो अगोदर, कोणीच युटिलाइज करत नव्हतं, म्हणजे किंवा इम्प्लिमेंट करत नव्हतं. आत्ता कदाचित 20-25 लोक तरी इम्प्लिमेंट करतात. कदाचित फीस वाढवल्यानंतर आणखीन चांगले इम्प्लिमेंट करतील, म्हणजे जे गरजू लोक आहेत तेच येतील. तर ही माइंडलेस सोशल स्क्रोलिंग काय, तुम्हाला लगेच लक्षात येईल. मीडिया उगीच आपण आता काहीच नाहीये, कोणीच नाहीये इकडं तिकडं, किंवा बोलत आहेत सगळेजण, जेवण करत आहेत, म्हणून आपण पडलोच बेडच्या बाजूला सोफ्यावर पडून स्क्रोलिंग करतो. आणि स्क्रोल केल्यानंतर 1-1.5 तास एकतर बॉडीची हालचाल नाही, तुमच्या थंबचा एक्सरसाइज करून उपयोग नाही, बॉडीची हालचाल होत नाही. पुन्हा आपल्याला काय होतं, टिपिकल, आता काय करायचं, कारण त्याच्यातून मिळालेलं तर काहीच नसतं. माइंडलेस म्हणजे मला काय पाहिजे, समजा मी स्क्रोल करतोय की मला एक चांगली टिपिकल क्रेविंग कमी करण्यासाठीची रील पाहिजे, तेवढीच रील आपण बघत नाही. ते येतं समोर दुसरंच. तुम्ही जसाही मीडिया ओपन करता, तुमचं प्रॉब्लेम एक असतो, तुम्हाला शोधायचं एक असतं, आणि तुम्ही जाता तिसरीकडं. तर अशा पद्धतीने हे टिपिकल ट्रिगर्स आहेत, तर ते लक्षात घ्या. फूड चॉईसेस,
जास्त कुठल्या चॉईस होतात इथं? हाय शुगर चॉईस. म्हणजे मी सांगितलं सगळं, चॉकलेट हाय शुगर आहे, हाय फॅट आहे. त्यासोबत कम्फर्ट फूड गिव्स क्विक रिलीफ. म्हणजे ज्याला जास्त चावून फोडून तुम्ही शेंगा ठेवल्या तुमच्या समोर, तुम्ही शेंगा जास्त खाणार नाहीत, कारण त्याला फोडावी लागते आणि त्यातली बी काढून काढणार. पण तुम्ही मॅगी, लिक्विड्स आहेत किंवा काहीतरी पटकन बनणारं आपल्याला पटकन गिळून घ्यावं असं वाटतं, तर तसे फूड्स म्हणजे चॉकलेट आहे, तर ते बरं वाटतं. म्हणजे टाकल्याबरोबर ऑटोमॅटिक मेल्ट होतं, ते शुगर येते, ते मस्तपैकी डोपामिन सिक्रेट होतं आणि छान फील वाटतं की लगेच तुमचे शुगर स्पाइक होते, लगेच क्रॅश होते, थोड्या वेळाने लगेच भूक लागते. बट आणि नंतर हे काय होतं, आपण हे सगळं फूड खातो आणि नंतर आपल्याला प्रज्ञापराध बोध म्हणायचं. याला प्रज्ञापराध बोध म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीचा अपराध केला ह्याचा तुम्हाला संवेदना किंवा कॉग्निशन किंवा बोध होणे म्हणजेच गिल्ट फील होतो. आणि तो गिल्ट काय करतो, आपल्याला ह्या सायकलमध्ये टाकतो. बघा, हे खूप महत्वाचं सायकल आहे. मला तर वाटते की ही आपण किचनमध्येच लावायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांनी आपण, काय होतंय आता, हा तणाव आहे. समजा एखाद्या आपला स्ट्रेस किंवा तणाव तुम्हाला अगदी इथं थोडेसे आहेत मॅच्युअर लोक, म्हणून मी सांगतो की मुलगा अभ्यास करत नाही याचा तणाव आहे. मुलं तुम्हाला तर 24 तास अभ्यास करावे वाटतात परंतु नाहीत करत, त्याचा तणाव आला. त्यानंतर काय होतं, आपला त्याने ऐकलं नाही, उलट बोललं म्हणून आपण आर्ग्युमेंट केली, एक्स्ट्रा भांडण झालं आणि मग नंतर किचनमध्ये आल्यानंतर काय होतं, काहीतरी खाऊन आपण शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वेट गेन व्हायला चालू होतं. त्याबरोबर पश्चाताप होतो, वेट पण माझं वाढतंय, मला कंट्रोल पण होत नाही आणि गिल्ट, शेम बॉडीकडे बघितल्यानंतर नकोसं वाटतं. तर आणि पुन्हा आणखीन त्याचा ताण येतो. मग मुलाची भांडणाची गरज नाही. तिथं काय होतं, आपणच आपला गिल्ट फील करतो, आपणच आपली बॉडीवर कंट्रोल होत नाही असं वाटतं आणि पुन्हा स्ट्रेस येतो, पुन्हा आपण खातो, पुन्हा वेट गेन होतं. असे ह्याला म्हणतात व्हिसियस सायकल. लिहिलं असेल हा, व्हिसियस सायकल. तर हे व्हीसीएस सायकलमध्ये एकदा अडकलं की आपण बाहेर निघणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर हे आहे. पुन्हा ह्या सायन्स काय आहे ह्याच्या, आता इमोशनल इटिंगच्या पाठीमागं नेमकं सायन्स काय आहे? तर इमोशनल इटिंग हे काय काय करतं, कसं करतं? बघा, पहिलं काय होतं, इथं आहे कॉर्टिसोल हार्मोन. तणाव आला तुम्हाला, कुठलाही तणाव राहू द्या, म्हणजे तुम्ही तणाव याचा शब्द तुम्हाला लक्षात येतोय ना, तणाव हा तर स्ट्रेस, म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध कुठलीही गोष्ट झाली की तुम्हाला ताण येतो. मग ती खरी असेल खोटी असेल त्याला म्हणतात तणाव. इच्छेविरुद्ध झालेल्या गोष्ट आल्यानंतर जे इमोशन्स बॉडीमध्ये तयार होतात, दॅट इज द तणाव किंवा स्ट्रेस. तर ह्या तणावामुळे काय होतं, बॉडीमध्ये कॉर्टिसॉल हार्मोन सिक्रिट होतं आणि आपल्या बॉडीमध्ये फाईट किंवा फ्लाईट ही सिच्युएशन येते. एकतर समजा तुमचं तो पुढचा ऐकत नसेल आणि जर लहान असेल तर दोन मारावीशी वाटतात, दॅट इज फाईट. किंवा जर मोठा असेल तर जाऊ दे, आता इथून आपण निघालेलंच बरं आपण मार खाण्यापेक्षा, दॅट इज फ्लाईट. ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये सेम हार्मोन सिक्रेट होतं, दॅट इज कॉर्टिसॉल. त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतात. स्ट्रेस आला की डिमांड वाढते. ज्यावेळेस बॉडी स्ट्रेसमध्ये असते, हाय कॉर्टिसॉल आलं म्हणजे बॉडी काय करते, त्याला मॅनेज करण्यासाठी डिमांड करते. काय, समजा तुम्हाला इथं भांडण करायचे किंवा जोरजोरात बोलायचे, हार्टबीट वाढवायचे, तुमच्या हाताच्या मुठी वळवायच्यात, त्याच्यासाठी जास्त काय लागेल? आणि एक जण काय, कूल बसलेला आहे, शांत, लेट इट गो, तुम्हाला बोला मी शांत ऐकतो किंवा होईल काहीतरी सॉल्व्ह करू असा बसलेला एक आहे व्यक्ती. एनर्जी कोणाला जास्त लागेल सांगा मला तुम्ही? एक आहे भांडण्याच्या मूडमध्ये आहे, त्याला श्वास जास्त घ्यावा लागतोय, हार्ट रेट वाढावा लागतात, मुठी वळवायच्या, जोरात बोलायचंय. आता मी तुम्हाला भांडण्यासारखं बोलतोय कारण मीही तुमच्यावर भांडणार पण आहे. आणि दुसरं आहे लेट इट गो, देखा जाएगा, बोलतायत ना, ठीक आहे बोलू द्या, त्यांना शांत होऊत, आपण शांत करू. तर ए आहे हा कूल मॅन आणि बी आहे हा अँग्री मॅन. तर एनर्जी कोणाला जास्त लागेल, टाईप करा, ए का बी? मी हे टाईप कशासाठी करायला सांगतोय, तुम्ही ऐकताय का? म्हणजे तुमचा जर रिस्पॉन्स आला तर मला लक्षात येईल की माझं कोणीतरी ऐकते, नाहीतर मी एकटाच बडबड करतोय, कारण मला इथं मी हे प्रेझेंटेशन केल्यानंतर मला कोणीही दिसत नाही. अँग्री मॅन, करेक्ट.
बी बी आहे. मग काय होईल, एनर्जी जास्त लागते म्हणजे डिमांड वाढतीये, म्हणजे इन्स्टंट एनर्जी डिमांड वाढली म्हणजे कॉर्टिसॉल मेंदूला काय आदेश देईल की एनर्जी पाठव मला. काय पाहिजे, कॉर्टिसॉल ट्रिगर झाला एकदा की ब्रेन काय करतो, अरे खूप पॅनिक सिच्युएशन आहे बॉडीमध्ये आणि एनर्जी कुठून कुठून सगळ्या हाताकडे पाठवा, हार्टला पाठवा, लंगला पाठवा, तुमच्या चेहऱ्यावर सगळा लाल होईपर्यंत ब्लड पाठवा. ही सगळी एनर्जी काय करते, यामुळे साखर आणि कार्ब, एनर्जी म्हणजे साखरेतून मिळते. मग तुम्हाला कार्बची तीव्र इच्छा होते आणि कार्ब इथे वापरली जातात. लिव्हर काय करतं, सगळीकडे फ्लश आउट करतं, शुगर फेकून देतं सगळं ब्लडमध्ये आणि वापरा म्हणतं, कारण एमर्जन्सी आहे. इथं काही सिस्टमॅटिक चालणार आहे का, काही नाही, काही होऊ शकतं. म्हणून एनर्जी शुगर काय होते, अशी स्पाइक होते आणि शुगर स्पाइक होऊन काही युटिलाइज होते, काही एक्स्ट्रा होते. परंतु तुम्हाला कमी झाली शुगर, मग थोडा शांत राग झाला की ती रिफिल करायला काय लागेल, गोड खा. ती रिफिल करायची आहे तर जे काही जंक फूड आहे तर ते फूड एक्स्ट्रा खातो आपण, दॅट इज विजरल शुगर. हे इथं चुकलंय थोडंसं, हे जे आहे ना, इथं फॅट जमा व्हायला जाते. म्हणजे जे एक्स्ट्रा खातो पुन्हा राग झाल्यानंतर, ते तुम्हाला ही विजरल फॅट म्हणजे फॅट तयार करायला लावते. आणि थोडं खाल्लं, समजा शुगर इथून मागते बॉडी, शुगर बॉडी मानल्यानंतर काय, आपण खाण्याची इच्छा होते आणि मग काय खायचं असतं तुम्हाला, पर्टिक्युलर कुठलं तरी जे खाल्ल्यामुळं तुम्हाला बरं वाटतं. मग कोणाचं चॉकलेट, चहा, मी सांगितल्याप्रमाणे सुदिंग फील होतं आणि त्यानंतर काय होतं, हे जास्त खाण्यात येतं आणि पुन्हा जी वापरली नाही ती काय होते, बेली फॅटमध्ये, जे पुन्हा आता वापरूत. आता जे काही आपल्याला शुगर वापरली गेली नाही, खाल्ली पण आपण रिफिल करण्याच्या नादामध्ये, पण आता ती वापरतच नाही कारण तुमचा राग निघून गेलेला आहे. पण त्यावेळेस मग काय होतं, एक्स्ट्रा झालेली शुगर काय केली जाते, ह्याला म्हणतात विजरल फॅट. पोटाच्या आजूबाजूला, गळ्याच्या आजूबाजूला, थाईच्या आजूबाजूला जमा होते. मग आपण जे म्हणलो होतं की नॉर्मल व्यक्ती आणि स्ट्रेस्ड व्यक्ती, तर ह्या दोन्हीमध्ये असा फरक आहे. जर नॉर्मल असतं तर या सायकलमध्ये आपण अडकलो नसतो, एक्स्ट्रा खाण्याची इच्छा झाली नसती आणि प्रज्ञापराध बोध पण झाला नसता. म्हणजे आपल्याला प्रज्ञापराध केला नसता आपण, बोध म्हणण्यापेक्षा. तर आता आपण हे क्रेविंग कमी करण्याचं प्रॅक्टिकल पण करणार आहेत. खूप म्हणजे आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं, हंगर किंवा ही क्रेविंग कशी होते, शुगर कशी वाढते आणि तुम्हाला कॉर्टिसॉल हार्मोनचा आणि स्ट्रेसचा कसा संबंध आहे, हे लक्षात क्लिअर झालं असेल तर CL टाईप करा. मी पाणी पितोय थोडंस. हो, चालते, पाठवतो रेकॉर्डिंग, तुम्ही गेलं तरी चालेल. चलो, आता व्हॉट इज EFT. आता आपण जे म्हणलं की EFT EFT EFT, ह्याला कोणी म्हणतं इमोशनली फोकस्ड थेरपी किंवा इमोशनल फ्रीडम टेक्निक. हे तुम्ही नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु EFT म्हणजे इमोशन्स जे आहेत त्याला फ्री करण्याची एक टेक्निक आहे, प्रूव्हन. ही कशाची आहे, ॲक्युप्रेशर आणि बॉडी याचा कनेक्शन आपण करतो. ॲक्युप्रेशर काय करतं, फक्त बॉडीशी रिलेटेड आहे, परंतु आपण काय करतोय, ॲक्युप्रेशर पण करतोय आणि माइंड बॉडी अप्रोच पण देतोय. काही पॉइंट्सवर फोकस करून, म्हणजे इमोशनल असताना काही पॉइंट्सवर फोकस करून आपण टॅप करतो. त्यानंतर माइंड बॉडी अप्रोच आहे, कंबाईन आहे. हे ही थेरपी जी आहे सायकोसोमॅटिक म्हणतात. सायको मीन्स माइंड अँड सोमॅटिक मीन्स बॉडी. तर माइंड आणि बॉडीला कनेक्ट करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यामध्ये करतो, म्हणून याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतो. आता ही काय, याचा गोल काय असतो, स्ट्रेस सेंटर्स जे आहेत आपले, कॉर्टिसॉल रिड्यूस करणारे, हे कॉर्टिसॉल जे क्रिएट करणारे स्ट्रेस सेंटर्स आहेत, तर त्याला अमाक डायला म्हणतात, ब्रेनमध्ये अमाक डायला. आता मी बघतो इथं तुम्हाला ह्याची इमेज दाखवता येते का, अमागडायलाची म्हणजे मी ब्रेनचाच पार्ट जो असतो तर तो असतो अमागडायला. तर ह्याच्यामध्ये सगळा केमिकल लोच्या म्हणलं तरी चालतंय, कॉर्टिसॉल हार्मोन याच्यामध्येच सिक्रेट होतात.
इथं तुम्हाला इमेज जर भेटली तर तुम्हाला ब्रेन मधला तो पार्ट जो आहे तर तो कुठं असतो, जो अमागडायला म्हणतो, तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी ही आहे. आता हा आहे आपला ब्रेन, हे अमागडायला म्हणतात ह्याला. लक्षात आला? हे ब्रेनचं सजॅटल सेक्शन म्हणजे वरून कट केल्यानंतर जो साईडनं दिसणार आहे तो ब्रेन आहे. तुम्ही ब्रेनची अगोदर सगळ्यांनी बघितलेली असतील. आता हे आहे पूर्ण जो भाग आहे जो ग्रीन दिसतोय दॅट इज अमागडायला पोर्शन. ह्या इथं सॉरी, हे ग्रीन दिसतोय ते व्हेंट्रिकल्स आहेत किंवा तो वेगवेगळे पार्ट आहेत. पण आपल्याला जो मध्यभागी दिसतोय इथं ब्रह्मरंध्राच्या तिथं येल्लो पार्ट दॅट इज अमागडाला. इथून इमोशन्स जे आहेत, प्राईम इमोशन्स ह्या कंट्रोल होतात. आता आणि हा फ्रंट ब्रेन आहे, हा हाईड म्हणजे पाठीमागचा ब्रेन आहे. हा जो आहे तो छोटा मेंदू म्हणतो. हा मोठा मेंदू आणि हा आहे छोटा मेंदू. इथं प्रेझेंट करून हा आहे छोटा मेंदू, जो छोटा दिसतोय, हा वळ्या वळ्याचा असलेला. म्हणूनच पाठीमागं मारायचं नसतो. इथं बॅलन्स आणि श्वासाची केंद्र आहेत. त्याच्यामुळं पाठीमागं जर कोणाला मारलं चुकून तर लगेच मृत्यू होऊ शकतो, म्हणजे श्वासाची केंद्र इथं असल्यामुळे होतो. तर हा अमागडायला भाग जो आहे तर तो भाग हा कूल काम करण्यासाठी, काम करणे, कूल काम द अमागडायला. कारण अमागडायला रिड्यूस म्हणजे प्रोड्यूस करतो कॉर्टिसॉल हार्मोन. म्हणून तिथं कूलनेस तयार करण्यासाठी आपण ही थेरपी वापरतो. आता ही थेरपी कशी आहे? ना औषध आहे याच्यामध्ये, ना कुठली साईड इफेक्ट आहे. तुम्ही कुठल्याही टाइमला करू शकता, ना कुठले काही इक्विपमेंट लागतं, काहीच नाही. त्याच्यामुळं ही एक सिंपल थेरपी आहे जी की कधीही कोणीही करू शकतो, म्हणून फेमस झाली. मग ह्याच्यामध्ये काय 3 स्टेप्स असतात. एक ट्रिगर, आपल्याला काय स्ट्रेस देतोय, कुठला भाग आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे, हे शोधणे. कारण आपल्याला बऱ्याच वेळेस ना का होतंय असं हेच कळत नाही, तर त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आयडेंटिफाय, त्याला, कारण ब्रेनला वेगनेस कळत नाही, मला बोर होतंय हे कळत नाही. काय होतंय नेमकं ते आपल्याला सांगावं लागेल ब्रेनला, त्याला नोटिफाय करावं लागेल, त्याला व्याख्या किंवा डिफाईन करावं लागेल. तर ते ट्रिगर काय आहेत हे ओळखायचे. त्यानंतर स्टिम्युलस म्हणजे पॉइंट्स. मी सांगतो की 7-8 पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सला टॅप करायचे आणि नंतर कंट्रोल किंवा शांतता किंवा कूल काम, ह्या 3 स्टेप्सनी ह्या थेरपी जी आहे ती काम करते. आता ह्याचे सायन्स एव्हिडन्स काय आहेत असे म्हणा, कारण ही जी आहे ती आणखीन बीटा स्टेजमध्ये आहे, परंतु सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे. याचे प्रूफ काय? स्ट्रेस हार्मोन स्टडी झाली एक वेळेस, की सिग्निफिकंट ह्या 100 लोकांवर स्टडी केली आणि काही जणांना EFT दिली, काही जणांना नॉर्मल जे काही त्यांचं रुटीन आहे आणि कॉर्टिसॉल हार्मोन चेक केले. तर 24% कॉर्टिसॉल हार्मोन हे त्या म्हणजे एका तासाच्या एकाच वेळेस 24% कमी झालं. म्हणजे एका सेशनमध्येच, 1 तासाच्या सेशनमध्ये. त्यानंतर ही कंटिन्युअस स्टडी केली, म्हणजे रिप्लिकेशन स्टडी. ही स्टडी डबल 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 केली, तर जवळजवळ 6 महिन्यामध्ये 43 ते 43% फरक पडला, म्हणजे त्या पहिल्याच्या ह्याची कॉर्टिसॉल कमी होण्यामध्ये. म्हणजे 2020 मध्ये ही पबमेड मध्ये झालेली स्टडी आहे, म्हणजे कॉर्टिसॉल रिडक्शन कंपॅरिझन. आता EFT टॅगिंग रेस्ट केल्यामुळं कॉर्टिसॉल कमी झालं, परंतु 15% कमी झालंय. त्यानंतर टॉक थेरपी. आता आपण बोलतो ना, म्हणजे मी बोलतोय किंवा तुम्हाला काहीतरी बोलायचंय, मला एखाद्या वेळेस ताण आला आणि आपण मित्राला बोललो, मैत्रिणीला बोललो किंवा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो असा हा खांद्याला बोललो, त्या व्यक्तीला बोललो, तर त्याने सुद्धा कॉर्टिसॉल हार्मोन्स, आपण ज्या काही थेरपी सांगतोय, मी रोज एक व्हिडिओ टाकतोय, तो व्हिडिओ प्लीज बघा, सेव्ह करा, शेअर करा. म्हणजे कशामुळं की त्या प्रत्येकामध्ये एक थेरपी आहे. तुम्ही एक जरी तो थेरपी उचलली तर तुमचं स्ट्रेस कमी होईल. पण ह्याच्यामध्ये 10 ते 15%, परंतु EFT मध्ये बघा 40% पर्यंत कॉर्टिसॉल रिडक्शन झाले. म्हणजे ही प्रूव्हन आणि चांगल्या पद्धतीची थेरपी आहे. म्हणून आपण ही थेरपी शिकवतो किंवा या डाएटमध्ये घेतो. आता हा सायकोलॉजिकल पार्ट कशामुळे आहे? कारण डाएट, मूड अँड फूड एकच आहे. तुमचा मूड जर नसेल तर फूडवर तुमचा कंट्रोल राहत नाही, आणि तुमचं फूड जर व्यवस्थित नसेल तर तुमचा मूड व्यवस्थित राहत नाही. म्हणजेच आपला मूड स्विंग होतो.
आपले क्रेविंग स्विंग होतात. म्हणून हे सायकोलॉजिकल सायकोथेरपी सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड केली. तुम्ही कुठल्याही डायटिशियनकडे न्यूट्रिशनिस्टकडे गेलात तर ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कारण त्यांचं बरोबर आहे, ते काही सायकोलॉजिस्ट नाही. मी एक ॲडिशनल सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मला हे लक्षात आलं की फक्त डाएट हे काही सगळेच काम करतं असं नाही, परंतु तुम्हाला जेवढा स्ट्रेस कॉर्टिसॉल लेवल तुम्ही मेंटेन कराल, तुमच्या हॅबिट्स व्यवस्थित व्हाल, विल पॉवर चांगली ठेवाल, तुम्ही हॅपी जेवढं राहाल, स्ट्रेस फ्री राहाल, तेवढं तुमचं वेट लॉसमध्ये मदत होणार आहे. म्हणूनच आपण याला फॉर वेट लॉस हा दिलेला आहे. मी तशी स्क्रिप्टिंगच तशी केली. पुन्हा काय, अन्नावरचं पॉवर फूड होतं, पॉवर ऑफ फूड किंवा फूड कंट्रोल तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतं ह्या फूड क्रेविंग वर. ह्याचं सुद्धा स्टडी झालेली आहे. 6 ते 12 महिन्यापर्यंत क्रेविंग कमी होऊ शकतात तुम्ही जर कंटिन्यू केलं तर. आणि EFT वर्सेस CBT, CBT ही एक सायकोलॉजी मधली प्रूव्हन थेरपी आहे, जी की प्रत्येक सायकोलॉजिस्ट काउन्सिलर हे वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी देतात. त्या कंपॅरिझनमध्ये फूडमध्ये ही प्रभावी समजली जाते, कारण ही सोपी आहे, जलद आहे, लगेच तुम्ही शिकू शकता. CBT ला तुम्हाला 1-1 महिना कंटिन्युअस तुम्हाला वेगवेगळ्या सेशन्स घ्यावे लागतात, परंतु ह्याच्यामध्ये अगदी मी तुम्हाला 15 मिनिटामध्ये ही थेरपी शिकवू शकतो. तुम्ही ते इझिली करू शकता. मला एकदा टाइम लावू द्या. हम्म. तर आता ही कधी कधी वापरायची? स्ट्रेस इटिंग, ताणतणावामध्ये मी अपसेट आहे, क्रेविंग कम्फर्ट फूड लाईक चॉकलेट, चिप्स, राग किंवा अस्वस्थ. कधी वापरायचे? तुम्हाला अपसेट आहे असं वाटलं की तुम्ही ही थेरपी करायची. तुम्हाला फूड क्रेविंग कम्फर्ट फूडमध्ये, म्हणजे माझ्याकडे आता बाजूला बिस्किट्स आहेत, चॉकलेट्स आहेत, की ती लगेच खाण्याची इच्छा होते, चिप्स खाण्याची इच्छा होते, राग होतो, अस्वस्थता येते, त्यावेळेस स्ट्रेस इटिंग, ताणतणाव होऊ लागला, तिथं वापरा. नाईट क्रेविंग, जे नाईट शिफ्टला आहेत किंवा उठून खाण्याची इच्छा होते, वॉचिंग, आता क्रिकेट वॉच तुम्ही 11-12 वाजता केल्यास तुम्हाला जर लवकर झोपण्याची सवय असेल तर लगेच वाटते की आता भूक लागली, खाऊन झोपून, क्रिकेट मॅच जिंकलेला आहे, लगेच सेलिब्रेट करू. नेटफ्लिक्स, गेम्स, तर ह्याच्यामुळं जे जेवणानंतर सुद्धा टीव्ही पाहताना काहीतरी खाण्याची इच्छा होते, मंचिंग करण्याची इच्छा होते. जेवण केलेलं असतं, मूवी लागली नेटफ्लिक्सवर, पुन्हा आपण त्या मूवीमध्ये काय केलेलं आहे, कल्चर, मूवीनं त्यांना आपल्याला शिकवलंय, असोसिएट केलंय की मूवी म्हणजे पॉपकॉर्न, मूवी म्हणजे थम्सअप, मूवी म्हणजे ब्राउनी, ब्रेड, समोसा. तर हे काही नाही, त्यांनी फक्त चिटकवलेले आहेत मूवी सोबत, ते आपण चिटकवून घेतलेले आहेत आपल्या ब्रेन सोबत. तर ते त्यावेळेस सुद्धा ही थेरपी काम करते. शुगर क्रेविंग होऊ लागली, बिस्किट, चहा, काहीच संबंध नाही चहा आणि बिस्किटचा. हे ऍडवाल्यांनी तुमच्या सोबत चिटकवून आपल्याला दिलेलं आहे की चहा. आता आता तर काय करतायत, आता काही कंपन्या चहा सोबत मला वाटतंय काहीतरी कुरकुरे, अशी एक ऍड येते ना, कुरकुरे आणि चहा असं संबंध लावतायत. हळूहळू ते काय करतात, असोसिएट करतात. आता बघा, पिझ्झा सोबत थम्सअप फ्री. कारण आपल्याला काय वाटतं, पिझ्झा खातोय आणि थम्सअप तर सगळेच पितात, कारण आपल्याला ऍड मध्ये शिकवलंय, ऍड रोज खातात, तिथले मुलं खातात, तिथल्या मुली खातात, मग आपण मागे पडलो का, असं वाटतं. त्याला म्हणतात कल्चरल हॅबिट्स. आणि ही खूप मोठं पाठीमागं सायकोलॉजिस्ट असतात, जे की आपल्याला फुल बनवतात. आणि हे जे असोसिएशन, ते कुठलेही जंक फूडचे असोसिएशन करून ऍड करतात आणि ती कल्चरमध्ये एकदा एम्बेडेड केली की त्यांची मार्केटिंग चांगली होते. तर हे मार्केटिंग शिकणं, ही सुद्धा आज काळाची गरज आहे. तुम्हाला काय होते, सी द फूड बिहाइंड फूड. आता मी काल सकाळी ऍड बघितली, कशाची ऍड होती बघा, लक्षात येत नाही, पण क्रिकेटचा का कुठला तरी मॅच जिंकण्यासाठी ओरिओ आहे ना, ओरिओची ऍड अशीच काहीतरी आहे. एक मोठा स्टार आहे, कोणता, कपूर, कोणाला आठवते का ओरिओची ऍड? ती खूप इमोशनल, मुलाला सांगतो की क्रिकेट खेळल्यानंतर मग आपली जिंकल्यानंतर हे काय संबंध आहे ओरिओ खाण्याचा? तुम्ही क्रिकेट जिंकलं म्हणून ओरिओ खाल्ल्यामुळे तुमची हेल्थ खराब करून घेणार, हे सेलिब्रेशन आहे का? तर हे कधी तर खाल्लं महिन्याला एखाद दिवस, परंतु आपण डेली खातो, एकदा कधी तर खाणं होत नाही. तर हे आहे नाईट क्रेविंग, शुगर क्रेविंग, गोड खाणे. तर ह्या संदर्भात ह्या सगळ्या, म्हणजे ह्या इमोशन्स ज्या आहेत, तर ह्या इमोशन्स, सॅडनेस असतील, दुःख आहे, कंटाळा आहे, वर्क स्ट्रेस आहे, सोशल इव्हेंट आहेत, पार्टी, बफे, एखादा पार्टी सोशल इव्हेंट ठीक आहे, परंतु काही जण प्रत्येक आठवड्यातून 3-3 दिवस सोशल इव्हेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये
पण ही क्रेविंग होते. आता समोर एवढं छान छान आलं आणि आपण कसं नाही खायचं, सगळ्यांसमोर कसं नाही खायचं, नाही खायचं. कारण तुम्ही एक वेळेस खा, महिन्यातून एक वेळेस इव्हेंटला जा. काही जण इव्हेंट टाळतायत आता, कारण तिथं जे सोशल इव्हेंटमध्ये काय सगळं जंक फूड असतं आणि सगळ्या लोकांना करण्यासाठी तुम्हाला पाम ऑइल वापरलं जातं. कुठून पनीर येतंय की कुठून भाज्या आहेत हे काही माहीत नसतं, कारण त्यांना माहिती आहे की इथं मी काहीही मास्क करू शकतो, कुठल्याही चव कुठल्याही भाजीला देऊ शकतो टेस्टरनी. त्याच्यामुळं त्या सोशल याच्यामध्ये तर मोहातच पडू नये, कारण ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात. तिथं फूडचा फक्त टेस्ट बघितली जाते, क्वालिटी कोणीही चेक करत नाही अनटिल अनलेस खूपच हाय क्वालिटी आणि तो स्वतःच जो बनवणारा असेल किंवा ज्यांनी पार्टी दिली तो जर डाएट फ्रीक असेल, त्याला जर न्यूट्रिशनचं नॉलेज असेल, त्याला जर खरंच तुमच्याबद्दल प्रेम असेल, तर ते म्हणेल की मला हे तेल नाही हे वापरायचं. अनटिल काही नाही, फक्त टेस्ट पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे, टेस्टी सर्विंग चांगली झाली पाहिजे. आता बघा, हे EFT टॅपिंग पॉइंट्स जे आहेत, तर सॉरी, हां, तर हे पॉइंट आहेत. आता मी दाखवतोय, हे पॉइंट तुम्ही पण रिकग्नाइज करायचे. म्हणजे कुठं कुठं हे आहे. पहिला पॉइंट आहे टॉप ऑफ द हेड, क्राऊन जे म्हणतो आपण इथं, आणि हे दोन बोटांनी, मग अगदी एका हाताने किंवा दोन्ही हाताने हे टॉप ऑफ द इथं टॅपिंग करायची आहे, म्हणजे डोक्यावर टॅप करायचं आहे. हे टॅपिंग पॉइंट आहेत. त्यानंतर साइड ऑफ आय ब्रो, हे सॉरी, आयब्रो आपण जे म्हणतो भुवई, ह्या ह्या ठिकाणी. तिसरा पॉइंट कुठं आहे, साइड ऑफ आय, हे आक्का म्हणतो किंवा हा जो फ्रंट एरिया साइड टेम्पोरल एरिया आहे इथं. ही टॅप करताना मी बघा तुमची स्पीड आणि ह्याची जी आहे ती खूप जास्त नाही, परंतु दोन्ही बोटांनी हे टॅप करायचं. अंडर आय इथं हे पॉइंट्स आहेत. त्यानंतर नोज, इथं नोजच्या अंडर नोज आणि चिन हे पॉइंट्स आहेत. त्यानंतर कॉलर बोन 1 2 3 4 5 6, हे कॉलर बोन 7, आणि अंडर आर्म, अंडर आर्म 8th पॉइंट. आणि पहिला जो आहे तो चॉपिंग पॉइंट. चॉपिंग म्हणजे ज्यावेळेस कराटेमध्ये चॉप करत होत ना, तर इथं हे असेल प्रॉब्लेमचा. ह्यानंतर आयब्रो, त्यानंतर साइड ऑफ आईज, अंडर नोज, चिन, कॉलर बोन, अंडर आर्म, शेवटी क्राऊन. हे पॉइंट्स आहेत आणि ह्याची 5 to 7 टाइम्स ईच पॉइंटवर आपल्याला टॅप करायचंय. मिनिमम 3 to 7 टाइम हे टॅप करायचंय. आता हे फक्त तुम्हाला पॉइंट्स मी समजून सांगितले. आणि जो मेन आहे तो स्टार्ट कुठून करायचंय, कराटे पॉइंट, हा जो आहे चॉपर म्हणजे कराटे चॉप. हे पॉइंट्स आहेत बॉडीचे. मी हे सगळं पाठवतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी, आणि तुम्ही मला पुन्हा कशा पद्धतीनं करायचं हे मी डेमो इथंच दाखवणार आहे. आणि इथंच तुमची क्रेविंग किती आहे ह्याला नाव द्यायचं क्रेविंगला तुमच्या, आणि त्यानंतर तुमची क्रेविंग नंतर सबसाईड झालेली सुद्धा किती खावीशी वाटते हे मला सांगायचं. तुम्ही इथंच करणार आहेत. एक 10 मिनिटामध्ये आपण हे संपवणार आहेत. आता ह्याची काय, आयडेंटिफाय अँड रेट. आता अगोदर प्रॉब्लेम, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. पहिला काय असतो रूल ह्याच्यामध्ये, तुम्ही तुमचा लिहून किंवा मला सांगा, कोणीही सांगा प्रॉब्लेम काय आहे. आपण इथंच ते सेंटेन्स फ्रेम करू. प्रॉब्लेम काय, की मग प्रॉब्लेम शुड बी स्पेसिफिक. क्रेविंग कशामुळे होतीये, तर त्याला काय करायचंय, रेट द्यायचा आहे नंतर. की मला समजा मी सांगतो 10 वाजता चॉकलेट खाण्याची इच्छा होते, क्रेविंग होते, हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर मला खूप बोर होते, तसं ब्रेनला कळत नाही. स्पेसिफाय करा नेमकं काय, मला रील बघण्याची इच्छा होतीये कंटिन्युअस, खूप हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. मग सेटअप द चॉप, म्हणजे इथला जो आहे तो सेंटेन्स सेटअप करायचा प्रॉब्लेम. की सेटअप काय, इवन दो आय हॅव क्रेविंग किंवा आय हॅव चॉकलेट क्रेविंग, किंवा मला जरी चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल तरीही पहिलं काय, प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम राहत,
मला जरी चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल तरीही, इथपर्यंत लिहा. मला जरी राग येत असेल तरीही, मला जरी चहा पिण्याची इच्छा होत असेल तरीही, मला जरी नेटफ्लिक्स बघण्याची इच्छा होत असेल तरीही. हे काय आहेत? जर आणि मध्ये प्रॉब्लेम. हे सेंटेन्स करायचंय. तरीही ऍक्सेप्ट युअर सेल्फ. आय डीपली ऍक्सेप्ट माय सेल्फ, म्हणजे मी स्वतःला तरीही ऍक्सेप्ट करतो. बघा, प्रॉब्लेम वेगळा आहे, ऍक्सेप्ट स्वतःला करणे, स्वतःवर प्रेम तरीही करतोय. कारण तुम्ही जर स्वतःला हेट करू लागला तर मग काय होतो? गिल्ट फील होतो. म्हणून काय करायचंय? जरी मी 10 वाजता चॉकलेट मला खाण्याची क्रेविंग होत असेल तरीही मी स्वतःला ऍक्सेप्ट करतो. मी डीपली ऍक्सेप्ट माय सेल्फ, म्हणजे मी हे स्वीकारतो. पहिलं प्रॉब्लेम स्वीकारायला शिका. आपण काय करतो? दुसऱ्यांमुळे होतंय. आईने घरात चॉकलेट आणून ठेवले होते म्हणून मी खाल्ले, मला समोर दिसले म्हणून मी खाल्ले. नाही. तुम्हाला जोपर्यंत सगळ्यांनी धरून तोंडात कोंबत नाही तोपर्यंत तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत तुमचाच प्रॉब्लेम आहे. आणि असं खूप क्वचित होतं. म्हणून ब्लेमिंग इज नॉट अलाउड. स्वतः स्वीकारा. एवन दो आय हॅव दिस क्रेविंग, किंवा एवन दो आय हॅव अ चॉकलेट क्रेविंग ॲट 10 PM, देन ऑल्सो, किंवा तरीही आय डीपली ऍक्सेप्ट माय सेल्फ, तरीही मी स्वतःला स्वीकारतो. त्यानंतर थर्ड काय आहे? हे टॅपिंग सिक्वेन्स चालू करायचे. मग सिक्वेन्स कुठली कुठली? पहिलं आयब्रो, त्यानंतर साईड आय, त्यानंतर अंडर आय, त्यानंतर नोज म्हणजे अंडर नोज, सीन, कॉलर बोन, आणि हे पॉइंट आहेत. हे 8 पॉइंट्स आहेत. ह्याला सिक्वेन्सनी म्हणत म्हणत सेंटेन्स जायचंय आणि रिपीट करायचंय. याला आपण ह्या प्रॉब्लेमला 10 पैकी पहिलं मार्क्स द्यायचे. आता हे मी डायरेक्ट प्रॅक्टिकलच करून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही काय करा? शांत सगळे, शांत बसा सगळ्यांनी. मी याला शेअरिंग बंद करतो, म्हणजे मी दिसेल सगळ्यांना तुम्हाला. आता मांडी घालून किंवा कुठल्याही एका आसनामध्ये बसा जिथे की तुम्हाला शांत वाटेल. तुमचे सगळ्यांचे माइक्स म्यूट करा आणि जरा फ्रेश व्हा. थोडं स्माइल करा. स्माइल करताय, प्रॉब्लेम्स जरी असले तरी स्माइल हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण काय करणार आहे? तुमचा एखादा कुठलाही प्रॉब्लेम जो आहे, आता जसं मी एक आयडेंटिफाय केला की इमोशन्स काय आहेत, तर त्या तुमच्या, समजा कोणाला चहाचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आयडेंटिफाय करा कुठलाही एक इमोशन. कोणी सांगेल का? म्हणजे सांगितलं तरी ती घेऊत, किंवा नाही सांगितलं, हा मी पाठवतो नोट्स पण. कुणाला अशी क्रेविंग आहे का की ती सुटत नाहीये, इमोशनल इटिंग होतीये, एखादा पर्टिक्युलर फूडची इटिंग होतीये, असं कोणी आहे? मग मी सांगतो माझी. हा, मला कशाची क्रेविंग होते नेहमी? मला तर, मी फूडी आहे पण मी गोड खातो, आणि गोडची सतत क्रेविंग होते मला. परंतु असं नाही म्हणणार मी की गोडची पर्टिक्युलर फूड असतं जे इमोशनल इटिंग होतं, तर ते स्वीट क्रेविंग होते जास्तीत जास्त. कुठली? समजा एखादं चॉकलेट आहे तर डार्क चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट सुद्धा एक कमी प्रमाणामध्ये खाणं गरजेचं आहे, परंतु डार्क चॉकलेट जास्त खाण्याची इच्छा होते. अख्खं चॉकलेटच खावं वाटतं एकदा घेतलं तर. तर त्याचं आपण फ्रेम करू. मग काय म्हणाल? तुमचं आणि तुम्ही तुमचं पहिला रूल काय? आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. तुम्ही आयडेंटिफाय केलाय, तुम्ही मला नाही सांगणार तर ठीक आहे. कोणी हात वर केला? हा, हे मी काय करतो, कदाचित तुमचे फोर्सफुली म्यूट झालेले आहेत सगळे. मी सगळ्यांना अलाउ करतो. हा, आता तुम्ही जे आहेत तर ते अनम्यूट करू शकता. मला हात कोणीतरी केलाय, जो की तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण ते सेट करू शकता. मला लक्षात येत नाहीये ते. तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सेट करा. कोणता प्रॉब्लेम आहे? म्हणजे चहा असेल. आता पहिलं वाक्य काय करायचंय? मग कम्फर्टेबल बसा. आता आपण टॅपिंग टेक्निक करणार आहेत, बरोबर आहे?
आता कधी कधी भूक नसते, पण काय, स्ट्रेस, लोनलीनेस, बोर्डम आणि टेन्शनमुळे आपण खात असतो. आज आपण त्या इमोशन्सला रिलीज करूया. करेक्ट. तर आता क्रेविंगची इंटेन्सिटी आयडेंटिफाय करा. मी काय करतोय की मला जे काही आत्ताही समोर आलं चॉकलेट, तर मला वाटतंय की मला खाल्लंच पाहिजे. तर मी त्याला क्रेविंगची इंटेन्सिटी किती असेल असं सांगतोय. तर मला 8 वाटते. मी 2%च कंट्रोल करू शकतो. पण 80% म्हणजे 8 आउट ऑफ 10 जे आहेत, तर मी कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे एवढी मला क्रेविंग होती आता. तर त्याला मी आता 8 हे नंबर दिलाय. तुम्ही 10 पैकी त्याला द्या की चहा पिण्याची किती इच्छा. म्हणजे चहा पिला तर मला चहा पिल्याशिवाय जमतच नाही, तर 10 द्या, 10 आउट ऑफ 10. जर नाही थोडीशीच आहे तर 6-7 द्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याला ग्रेडिंग द्या. हे ब्रेनला सांगा की माझी आता सध्या क्रेविंग 8 आहे. माझी डार्क चॉकलेट खाण्याची क्रेविंग काय, 8 आहे. आता माझ्या सोबत रिपीट करायचं सेंटेन्स काय, इथं चॉप करायचं आहे. हा जो आहे चॉपर पॉइंट आहे, फर्स्ट चॉपर पॉइंट आहे. 8 दिली आहे सगळ्यांनीच. करेक्ट. आता हा 2 बोटं घ्यायचे आणि ह्या चॉपर पॉइंटनी फ्रेम करायचं आपलं सेंटेन्स काय, जरी मला, तुम्ही माझ्या पाठीमागं डोळे बंद करून सुद्धा म्हणू शकता आणि फील करा ते टॅपिंग. जिथं टॅप करतोय तिथं फील करा, असं स्मॉल टॅपिंग करा. जरी मला तुमच्या इमोशन्स किंवा मी माझं सेंटेन्स म्हणतोय, तुम्ही तुमचं करा. चहा असेल, काहीही असेल, स्ट्रेस असेल किंवा कुठलीही क्रेविंग असेल, तर ती तुम्ही आयडेंटिफाय करा आणि म्हणा, जरी मला 10 वाजता जरी मला आत्ता डार्क चॉकलेट खाण्याची इच्छा होत असले, तरी मी पूर्णपणे मला स्वीकारतो. जरी मला 3 वेळेस म्हणायचंय, जरी मला आता चॉकलेट खाण्याची इच्छा होत असली, तरी मी स्वतःला ॲक्सेप्ट करतोय. जरी मला चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल, तरीही मी स्वतःला ॲक्सेप्ट करतोय. हे सेंटेन्स झालं फर्स्ट. आता हे चॉपिंग पॉइंट हा स्टार्ट असतो. मग आपला टॅपिंग राउंड, आता इमोशनल अवेअरनेस राउंड घ्यायचा आहे. इमोशनल अवेअरनेस राउंड मध्ये काय करायचंय, फर्स्ट आपला रूल आहे आयब्रो साईडला, इथं टॅप करायचंय आणि त्या इमोशन्सला मी माझं तुम्हाला सेंटेन्स दाखवतोय, तुम्ही तुमचं सेंटेन्स अशा पद्धतीनं फक्त काय करायचं, प्रॉब्लेमला तिथं टाकायचंय, बाकी सेमच. ही चॉकलेट खाण्याची इच्छा, इथपर्यंत ही चॉकलेट खाण्याची इच्छा, इथं 3 टाइम म्हणलेलं आहे. ही चॉकलेट खाण्याची इच्छा पुन्हा शिफ्ट करायचं आहे साईड याच्यावर. ही चॉकलेट खाण्याची इच्छा मला खरं तर भूक नाहीये. कदाचित मला स्ट्रेस वाटत आहे. मी चेंज करतोय बघा, शिफ्ट करतोय. तुम्ही थोडेसे डोळे उघडले तरी चालते. मी काय म्हणतो इथं, ही चॉकलेट खाण्याची इच्छा खरं तर मला भूक नाहीये. कदाचित मला, आता मी हे हळूहळू इथून इथं आलो, मी सेंटेन्स म्हणत म्हणत अवेअरनेस क्रिएट करतोय. तुम्ही हे स्वतःच्या शब्दामध्ये मला असंच म्हणावं असं नाही. कदाचित मला ताण किंवा स्ट्रेस वाटत आहे. पुन्हा खाली यायचं, कधी कधी मी स्वतःला शांत करण्यासाठी चॉकलेट खातो. कधी कधी मी स्वतःला शांत करण्यासाठी चॉकलेट खातो. बरं, मी कसं करू आता. हं. आपण बघा, अ, आता कधी कधी मी स्वतःला, आता इथपर्यंत आलात तुम्ही, कधी कधी मी स्वतःला शांत करण्यासाठी चॉकलेट खातोय. तुम्ही चहा पितोय हे तसं म्हणू शकता किंवा पितीये. पण फूड, आता खाली जायचंय, पण फूड इमोशन्स सॉल्व्ह करू शकत नाही. हे अवेअरनेस आहे. पण फूड इमोशन्स सॉल्व्ह करू, बघा टॅप, आणि आपण स्वतः ब्रेनला आपण सजेशन देतोय, परंतु त्यासोबतच बॉडीला टॅप करतोय, म्हणजे रजिस्टर करतोय ते पॉइंट्स. सॉल्व्ह करू शकत नाही. पुन्हा कॉलर बोनकडे जायचंय आणि मी माझ्या इमोशन्स समजून घेत आहे. मी माझ्या इमोशन्स समजून घेत आहे, म्हणजे मला जे काही खाण्याची क्रेविंग आहे ती मी समजून घेत आहे. मी माझ्या शरीराला, आता खाली जायचंय,
मी माझ्या शरीराला रिलॅक्स होऊ देत आहे. हे इथं दोन्ही, आता हे कॉलर बोन आहे, हे झालं मी माझ्या शरीराला समजून घेत आहे. हे सेंटेन्स सेम राहील. मी माझ्या शरीराला रिलॅक्स होऊ देत आहे. रिलॅक्स हा इथं टॅप आहे. हा, आणि बघा थर्ड आहे म्हणजे लास्ट जो आहे एट, क्राऊनला इथं यायचंय. आणि मी ही चॉकलेट खाण्याची क्रेविंग सोडून देत आहे. इथं टॅप करा. मी ही चॉकलेट खाण्याची क्रेविंग सोडून देत आहे. मी ही चॉकलेट खाण्याची क्रेविंग सोडून देत आहे. हे 3 टाइम झालं. आता आपल्याला एक खोल श्वास घ्या. हा, बघा तुमच्या इमोशन्स तुम्ही सोडून दिलेले आहेत. आता आपण सेकंड राऊंड फक्त एक घ्यायचा आहे. ह्याला पॉझिटिव्ह टॅपिंग म्हणतो. पॉझिटिव्ह टॅपिंग काय, परत जायचंय इथं आय रिस्पेक्ट माय बॉडी, किंवा मी माझ्या शरीराचा आदर करतो म्हणायचंय. पुन्हा लगेच साईडला, माझ्या शरीराला योग्य आहार हवा आहे. माझ्या शरीराला योग्य, आता हे आतून कनेक्ट व्हायचंय. बाकी फक्त टॅपिंगवर लक्ष करा. जास्त फील वगैरे झालं, इमोशन्स कंट्रोल होत नसतील तर सोडून द्या. परंतु मी माझ्या शरीराचा आदर करतो, माझ्या शरीराला योग्य आहार हवा आहे. मी माझे इमोशन्स हँडल करू शकतो. आय कॅन मॅनेज माय इमोशन्स. मी माझे इमोशन्स हँडल करू शकतो. टॅप करत करत जायचंय खाली. पुन्हा अंडर नोज. मला कम्फर्टसाठी चॉकलेटची गरज नाहीये. मला कम्फर्टसाठी चहाची किंवा जे तुम्ही क्रेविंग होते त्याची गरज नाहीये. मी माझे इमोशन्स समजू शकतो. मला कम्फर्टसाठी चॉकलेटची गरज नाहीये. मी हेल्दी हॅबिट निवडतोय. मी स्वतः आता हेल्दी हॅबिट्स निवडतोय. मी हेल्दी हॅबिट निवडत आहे असं म्हणायचंय. मी मेंटली स्ट्रॉंग आहे. टॅप करत करत मी मेंटली स्ट्रॉंग आहे. मी मेंटली स्ट्रॉंग आहे. त्यानंतर आता माझ्या इटिंगवर माझा कंट्रोल येत आहे. आता डोक्यावर, आता माझ्या इटिंगवर माझा कंट्रोल आलेला आहे. आता माझ्या चॉकलेटच्या क्रेविंगवर माझा कंट्रोल आलेला आहे. आता माझ्या चॉकलेटच्या क्रेविंगवर माझा कंट्रोल आलेला आहे. पुन्हा डीप ब्रीथ घ्या आणि स्वतःच्या बॉडी माइंड हे स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहे. प्रॉब्लेम हा बाजूला छोटा 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 होत गेलेला आहे. फील करा. आणि आता मला तुम्ही तुमचे जे क्रेविंग आहेत झालेले, तर त्या क्रेविंगला जे मी 8 देत होतो, मला आता खरंच मी रिअली सांगतोय की माझी ती क्रेविंग 4ने तरी सबसाईड झालेली आहे. मला 5-6 एकदम गेली नाही, परंतु मिळालं तर खाऊत किंवा येस ऑर नो ह्याच्यामध्ये आहे मी. तुम्ही तुमच्या ज्या काही 8 क्रेविंग होती, कोणाच्या 9 होत्या, कोणाच्या 10 होत्या, तर त्याला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता का आता? कोणाला 8 होत्या त्यांना किती झालेल्या आहेत? 10 झाल्या का खूप खाऊ वाटलं का थोडं रिलॅक्स वाटलं आणि ती क्रेविंग 6, 4, 5 कोणाची कमी झाली. असं असेल तर ते मार्क्स मला इथं टाईप करा. म्हणजे ते 10 पैकी जी क्रेविंग जास्त होती त्याला. तुम्ही करू शकता का ते? म्हणजे तुम्हाला जे फील झालं, तर ते तुमच्या क्रेविंग ज्या आहेत, ज्या तुम्ही फ्रेम केलं होतं सेंटेन्स, त्या कमी झालेल्या आहेत का? मी आत्ताच जेवल्यामुळे मला क्रेविंग नाहीये. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. परंतु तुम्ही फील करा, तुम्हाला कधी-कधी क्रेविंग झालेल्या होत्या आणि आता जर हा इमोशनल टॅपिंग किंवा तुमचं स्ट्रेसशी रिलेटेड, हे आपण फक्त वेट लॉससाठी घेतलेलं आहे. पण ही थेरपी स्ट्रेसमध्ये, अँगर कंट्रोलमध्ये, सॅडनेसमध्ये, ह्या सगळ्या क्रेविंगमध्ये आपण करू शकतो. होप तुम्हाला ही टेक्निक लक्षात आली असेल. आता हिचे जे राहिलेले जे पॉइंट्स आहेत 1-2, ते घेऊन आपण आज टाइम झालेला आहे, तर मी ह्याचे शेअर करू पुन्हा एक वेळेस. आता हे करत असताना काय स्पेसिफिक राहायचंय. चॉकलेट ॲट 10 PM, मी जसं माझी क्रेविंग सांगितली आता. काय करायचंय, तुमचे स्वतःचे शब्द भावना वापरा. असं काही खूप हेच शब्द वापरावेत असं नाही. सावकाश श्वास घ्या.
पाणी प्या आणि हे ट्रॅकिंग महत्वाचे आहे. तुम्ही जर ट्रॅकिंग नाही केली, म्हणजे जे आपण मार्क्स दिलेत ते नाही केले, तर मग त्याला काही उपयोग नाही. रिलॅक्स वाटले आणि क्रेविंग नंबर कमी झाले. व्हेरी गुड. हा, तर हेच महत्वाचं आहे. ट्रॅकिंग मोजा. टू जेनरिक म्हणजे आय फील बॅड असं काहीतरी वेग नाही म्हणायचं. सेटअप म्हणजे आता हे पॉइंट्स जे आहेत ते चुकवायचे नाहीत. हं? आणि लगेच मला असंच झालं पाहिजे सगळं एका फेरीत जादू नाही. तुम्ही हळूहळू करा, तुम्हाला लगेच ह्याचा परिणाम जाणवेल. आणि फूड कंट्रोल होईल आपलं, इमोशन बॅलन्स होतील, एनर्जी वाढेल, लॉंग टर्म सक्सेस, हे सगळे फायदे ह्याच्यातनं होतील. हे आपण डेली करायचंय. 7 डेज टॅपिंग चॅलेंज कोण कोण करणार? जर हे 7 डेज टॅपिंग चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट केलं, तर तुम्हाला याच्यामध्ये 5 मार्क्स एक्स्ट्रा देणार आहे मी. जर आता कोण ऍक्सेप्ट करू शकतंय? कोणाला वाटतंय की मी हे 7 डेज करेल? नाही कळालं तर डबल डबल व्हिडिओ बघू शकता. त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे, किंवा मला तुम्ही विचारू शकता. तुम्हाला लक्षात नाही आलं, तुम्ही ग्रुपवर टाका, डिस्कस करा. परंतु दररोज 5 मिनिटं कोण कोण हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे की मी इमोशनल टॅपिंग थेरपी जे आहे, टेक्निक आहे, ती मी रोज करेन? असं किती जण आहेत? येस ऑर नो ह्याच्यात टाईप करा किंवा बोला. कोणीच करण्याची इच्छा नाहीये? ओके, येस आय विल डू इट. म्हणजे 7-8 जण आहेत. तर यांना आपण ज्यांनी ज्यांनी आता माझ्याकडे हे सगळं रेकॉर्ड राहतं, ज्यांनी ज्यांनी येस म्हणलेत त्यांना मी 5 मार्क्स जे आपली नंबरिंग आहे, कारण तुम्ही विल पॉवर दाखवताय, तुमची इच्छा आहे, आणि जर केलं तर ह्याच्यात परत तुमच्या रिझल्टमध्ये 10 मार्क्स ह्याचे मी देणार आहे. आणि जर केलेले तुमचे फीडबॅक्स असतील, तुमचे मार्क्स असतील किंवा इमोशन असेल, याचे मी छोटीशी मेडिटेशन तुम्हाला समोरासमोर घेईल आणि त्याचे 10 मार्क्स सुद्धा ऍड करेन, ही जर डेली केली तर. होप तुम्ही हे डेली करताय आणि एन्जॉय करताय. हे मी तुम्हाला ह्याचं PDF सगळं पाठवेन. EFT सेटअप फ्रेज कसे करायची, कोणाला येत नसेल तर मी नेक्स्ट. आणि लाईव्ह हे जो वर्कशॉप आहे, हा याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही परत नव्या जोमानं करा. तर ऑल द बेस्ट. होप यू आर डुईंग वेल. ग्रुपमध्ये तुमचे ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत मला नक्की पाठवा प्लीज, ग्रुपमध्ये.